आज एका नवीन वास्तवाचा उलगडा करणार आहे। ते म्हणजे काय? देवाभाऊंनी राज ठाकरेंबद्दल जे वक्तव्य केलं आहे, जे आपली मतं मांडली आहेत, त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। आणि त्याबरोबर देवाभाऊंची राजकारण आणि राजनीती समजून घेणार आहोत। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि पुढे निघून जाता। पाहता पाहता लाईकसुद्धा करू शकता किंवा डिसलाईक करू शकता। माझे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायचा विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन वास्तव मी तुमच्यासमोर ठेवत जाईन आणि त्याचे उलगडा करत जाईन। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी। मित्रांनो, मी रोज एक नवीन वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय आणि त्या वास्तवाचा उलगडाही करतोय। आज एका नवीन वास्तवाचा उलगडा करणार आहे। ते म्हणजे काय? देवाभाऊंनी राज ठाकरेंबद्दल जे वक्तव्य केलं आहे, जे आपली मतं मांडली आहेत, त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत। आणि त्याबरोबर देवाभाऊंची राजकारण आणि राजनीती समजून घेणार आहोत। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि पुढे निघून जाता। पाहता पाहता लाईकसुद्धा करू शकता किंवा डिसलाईक करू शकता। माझे व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायचा विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन वास्तव मी तुमच्यासमोर ठेवत जाईन आणि त्याचे उलगडा करत जाईन। वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुसकर। मित्रांनो, आपण आज जी चर्चा करणार आहोत ती देवाभाऊंनी राज ठाकरे यांच्याबद्दल जी काय वक्तव्य केली आहेत, चर्चा भाष्य केलं आहे, आपलं मत व्यक्त केलं आहे, त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, देवाभाऊंचं राजकारण समजून घेण्याचं गरजेचं आहे। मित्रांनो, देवाभाऊंना आपण कधीपासून बघतोय, कधीपासून ओळखतोय, तर ते मुख्यमंत्री पहिल्यांदा झाले त्यावेळेला त्यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्री पद काय केलं, चांगल्या प्रकारे भूषवलं। 2014 ते 2019 पर्यंत ह्या कार्यकालमध्ये 5 वर्ष त्यांनी जे मुख्यमंत्री पद चांगल्या प्रकारे भूषवलं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे। त्यापूर्वी जे राजकारण झालंय निवडणुकीचं, त्याच्यावरती आपण चर्चा नाही करणार आहोत। तर जे 5 वर्ष ज्या प्रकारे लीलायात त्यांनी ते मुख्यमंत्रीपद भूषवलं, त्यावेळेला विरोधक जेवढे विरोध करत होते त्यापेक्षाही अतिप्रमाणात मर्यादा सोडून त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे नेते आणि खुद्द उद्धव ठाकरे विरोध करत होते। हे तुम्ही 5 वर्षाच्या त्या काळामध्ये बघितलं असाल। मित्रांनो, सरकारमध्ये आहेत, त्यांच्या सोबत आहेत आणि जे काय योजना, जे काय प्रकल्प, ज्या काय नीती आहेत त्या दोघांच्या असणार आहेत। जेव्हा ते एकत्र युतीमध्ये जेव्हा ते सरकार चालवत आहेत त्यावेळेला मग दोघांचे विचार वेगवेगळे असू शकत नाहीत। पण असं असून सुद्धा तुम्हाला काय दिसून आलं, तर सरकारमध्ये बसून विरोधकांपेक्षा विरोध करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेतागण तुम्हाला दिसून आले। आणि असं असून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी संयम ठेवून ते 5 वर्ष राज्य चालवून दाखवलं। आणि नुसतं चालवून दाखवलं नाही, तर अनेक योजना आणल्या, अनेक प्रकल्प कार्यान्वित केले आणि ते पूर्णत्वास सुद्धा नेले। मित्रांनो, लक्षात घ्या, असे हे मुरब्बी नेते, अशा नेत्याने स्वतःला स्वयंभू असलेले जे चाणक्य आणि जाणता राजा, स्वयंभू, जनतेने त्यांना जाणता राजा म्हटलेलं नव्हतं किंवा चाणक्य हे संबोधलं नव्हतं, ते स्वयंभू, आणि त्यांना ही जी उपाधी आहे जाणता राजा किंवा
चाणक्य ही जी त्यांना उपाधी दिली गेली ती उपाधी पत्रकाराने दिलेली आहे, जनतेने नव्हे. जनतेच्या मनात ते कधीही जाणता राजा नव्हते. ते जनतेच्या मनात कधीही जाणता राजा नव्हते. ही जाणता राजा आणि चाणक्य ही जी पदवी आहे, ही जी उपाधी आहे ती पत्रकाराने दिलेली आहे. तथाकथित पत्रकार. त्यांना पत्रकार सुद्धा म्हणण्यात काय अर्थ नाही, आणि त्यांनी पत्रकारितेचा सुद्धा काय केला, बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे. अशा पत्रकाराने त्यांना दिलेली ती उपाधी आहे. आणि आता ते दिसून आलं, ते जाणता राजा होऊ शकत नाही, कारण जाणता राजा एकमेव होऊन गेला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर माझ्या तरी नजरेत असा जाणता राजा मला दिसलेला नाही आहे. जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेची जाणीव ठेवली, रयतेचं राज्य चालवलं, तसा राजा मला आज तग्यात दिसलेला नाही आहे. त्यामुळे छत्रपतींचा अपमान होईल असं आपण वक्तव्यसुद्धा करू नये. असो मित्रांनो, तर अशा या शरद पवारांना ते पुरून उरलेत. अशा त्या शरद पवारांना ते पुरून उरलेत. शरद पवारांची नीती कुठली? चाणक्य नीती नव्हे, तर शकुनी नीती. आणि ह्या शकुनी नीतीला ते पुरून उरलेत. मित्रांनो, त्यानंतर 2019 ते 2024चा कार्यकाल, 2019 मध्ये युतीमध्ये लढल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, पाठीत खंजीर खुपसला. जो जनतेने दिलेला मॅन्डेट होता, बहुमान होता, तो झिडकारून त्यांनी महाविकास आघाडी केली आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. मित्रांनो, पण ह्या उलट देवेंद्र फडणवीस, देवाभाऊ जेवढे मुख्यमंत्री बनलेत ते असे जोर जबरदस्तीने बनलेत. त्यांच्या कर्तृत्वावरती ते बनलेले आहेत. त्यांचं कर्तृत्व, त्यांची निष्ठा, याचा ते एक त्यांना मिळालेलं एक काय आहे, योगदान आहे. त्यांना मिळालेलं एक पोचपावती आहे. त्यांच्या योगदानाची पोचपावती आहे. ह्या उलट उद्धव ठाकरे यांचं कुठलंही योगदान नाही, ना त्या संघटनेसाठी ना महाराष्ट्रासाठी. असं कुठलंही योगदान नसताना ते मुख्यमंत्री जोर जबरदस्तीने जाऊन बसले होते आणि जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. मित्रांनो, त्यानंतर त्यांनी जे अडीच वर्ष ते विरोधी पक्षामध्ये राहून त्यांनी विरोधी पक्ष कसा असावा, नेता कसा असावा हे त्यांनी दाखवून दिलं लीलायात. पण मुख्यमंत्री कसा असावा हेही दाखवून दिलं आणि विरोधी पक्ष नेता कसा असावा हेही दाखवून दिलं. असे ते देवेंद्र फडणवीस ते पुरून उरले. अगदी जेरीस आणलं त्यांनी. त्यावेळी महाविकास आघाडीला जेरीस आणलं. मित्रांनो, लक्षात घ्या काय परिस्थिती निर्माण केली त्या 2.5 वर्षात. असे ते विरोधी पक्षनेते अगदी मुद्देसूद विषयाला धरून त्यांनी आपली मतं मांडली. असे ते देवेंद्र फडणवीस. नंतर त्यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलेली व्यक्ती 2.5 वर्षानंतर ज्यावेळी परत युती सरकार आलं त्यावेळी ते एक पायरी वर चढायचे ते एक पायरी खाली उतरले. म्हणजे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं असताना सुद्धा ते उपमुख्यमंत्री झाले. आणि पुढचा 2.5 वर्षाचा काळ त्यांनी लीलायात अगदी चांगल्या प्रकारे निभावून दाखवला. त्यावेळी त्यांनी अगदी एकनाथ शिंदेंना चांगल्या प्रकारे साथ दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कुठेही असं दिसून आलेलं आहे त्यांच्यामध्ये, एकनाथ शिंदेमध्ये आणि अजितदादा पवारांमध्ये कुठे वितुष्ट आहे, वाद निर्माण आहेत, तुतुमैमय आहे. आता पत्रकारांची ते गोष्ट सोडून द्या, पत्रकार नसलेल्या गोष्टीसुद्धा, म्हणजे पत्रकार न म्हणताय ना, तथाकथित पत्रकार, त्यांची पत्रकारिता तर आपण त्याला पत्रकारिता म्हणू शकत नाही अशा स्थितीला जाऊन पोचलेली आहे. ते जे काय बोलत होते, ते काय जे काढत होते, कुठून काय काय शोधून काढत होते, कुठे काय खटकलं, काय काय सटकलं, याच्यावरती चर्चा घडवून आणत होते, त्याला काय अर्थ नाही, सर्व निरर्थक होतं. मित्रांनो, लक्षात घ्या. असे हे देवेंद्र फडणवीस.
त्याच्यानंतर त्यांनी त्याच दरम्यान म्हणजे ही विधानसभेची निवडणूक आली, लोकसभेची निवडणूक आली, त्या दरम्यान राज ठाकरे आणि त्यांचे संबंध अगदी अधिक दृढ झालेत, घट्ट झालेत. आणि त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला, बिनशर्त पाठिंबा दिला. आणि तो पाठिंबा कोणासाठी होता? तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासाठी होता, असं त्यांचं म्हणणं होतं. असो, आता त्याच्यावरती मी चर्चा करणार नाही. राज ठाकरेबद्दल मी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. काल एक व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी उल्लेख केलेला आहे. त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन आणि त्याच्या अगोदरच्या व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आज आपण चर्चा करतोय देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. मित्रांनो, पण असं काय घडलं की ते राज ठाकरे युतीमध्ये येऊ शकले नाहीत, युतीमध्ये सामील होऊ शकले नाहीत. त्याला कारण का? तर जागा वाटपावरून ती गोष्ट शक्य होत नव्हती. जागा वाटपावरून ती गोष्ट शक्य होत नव्हती, म्हणून ते युतीच्या बाहेर राहिलेत. आणि त्यांनी मित्रत्वाची मैत्रीपूर्ण लढत केली राज ठाकरे, आणि ती केली की नाही केली हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, चर्चा केलेली आहे. राज ठाकरेंनी कशा प्रकारे ती मैत्रीपूर्ण लढत केली ती. पण देवेंद्र फडणवीस त्यांनी जे काय त्यांनी योगदान दिलं होतं राज ठाकरेंनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्याबद्दल ते कृतज्ञ होते. आजही ते कृतज्ञ आहेत. आणि त्यामुळे त्यांनी एक जे वक्तव्य केलं आता मुलाखत देताना, मुलाखतकाराने त्यांना जो प्रश्न विचारला की आता राज ठाकरे आणि तुमचा संबंध काय असणार आहे, की राज ठाकरेंनी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, मग त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, आता तुम्ही काय करणार? तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राज ठाकरेंना ती संधी दिली होती, पण राज ठाकरे ती संधी उचलू शकले नाही. असं तो मित्रांनो विषय. तर आता काय पुढे करणार? तर त्यांनी काय सांगितलं, राज ठाकरे यांनी चांगल्या प्रकारे दमदार मेहनत घेतलेली आहे आणि त्याचे परिणामसुद्धा आलेले आहेत, दमदार परिणाम आलेले आहेत. भले ते एकही उमेदवार निवडून आणू शकले नसले तरी, असं त्यांचं एक वक्तव्य आहे. आणि त्याबरोबर ते काय म्हणाले, आता महानगरपालिकेचे निवडणुका येत आहेत, त्या निवडणुकीमध्ये जिथे मनसेची ताकद आहे, जिथे मनसेला जनाधार आहे, त्या सर्वाचा विचार करून आम्ही मनसेला सुद्धा सोबत घेऊ, आम्ही मनसेला सुद्धा सोबत घेऊ, अशी त्यांनी वक्तव्य केलेली आहे. असं त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. याचा अर्थ काय मित्रांनो? ते विसरलेले नाही आहेत. त्यांनी विसरलेले नाही आहेत की राज ठाकरेंनी जो बिनशर्त पाठिंबा दिला होता, मग त्या मनसैनिकांनी किती काम केलं जमिनीवर जाऊन, एक दुसरी गोष्ट आहे, पण राज ठाकरेंनी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि ते विसरलेले नाही. त्याची परतफेड त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करण्याचा प्रयत्न केला, मैत्रीपूर्ण लढत करून. कारण राज ठाकरे 70 उमेदवार त्यांनी भाजपाच्याच विरोधात उभे केले होते. म्हणजे विचार करा मित्रांनो, राज ठाकरेंनी 70 उमेदवार भाजपाच्याच विरोधात उभे केले होते. ते 125 मधील 70. असो मित्रांनो, त्याच्यातून काय साध्य करायचं होतं राज ठाकरेंना, त्यांना माहिती. पण देवाभाऊ आजही विसरलेले नाही आहेत. त्यांनी त्याचा पुनरुच्चार केलेला आहे, राज ठाकरेंना आम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे. याचा अर्थ काय? तर राज ठाकरेंची राजनीती, राजकारण संपुष्टात येऊ नये ही त्यांची इच्छा आहे. राज ठाकरे यांचं राजकारण, राजनीती संपुष्टात येऊ नये हा त्यांचा मनोमन इच्छा आहे त्यांना. आता त्यांनी विचार केला असं, आता जाऊ दे ना, आणखीन एक पक्ष कमी होतोय, आणखी एक संघटना कमी होतोय, कशाला तिला आपण परत आता हे देऊया, संजीवनी देऊया. पण ते काय नाही आहेत, एखाद्याने केलेल्या उपकाराची, एखाद्याने केलेले उपकार किंवा एखाद्याने केलेली मदत ते विसरणारे नाही आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. आणि त्याची जाण त्यांनी ठेवली आणि त्या जाण ठेवून त्यांनी हे केलेलं वक्तव्य आहे.
राज ठाकरे यांच्याबरोबर आम्ही महानगरपालिकेमध्ये आम्ही एकत्र येऊन त्यांना सोबत घेऊन आम्ही ह्या महानगरपालिकाच्या निवडणुका लढवू शकतो, असा त्यांचा एक तो विचार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? देवेंद्र फडणवीस ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय वाटते? आता जे त्यांचे विरोधक आहेत, त्यांना शिव्यागाळ करणारे आहेत, त्यांच्याबद्दल बोलायलाच नको, कारण ते बुद्धिभ्रष्ट आहेत. त्यांनी आपली बुद्धी आपल्या मालकांकडे गहाण ठेवलेली आहे. पण मी जे सुज्ञ आहेत, जे सुज्ञ नागरिक आहेत, जो सुज्ञ मतदार आहे, मतदार राजे आहे, त्यांच्या बरोबर मी चर्चा करतोय. तुम्हाला काय वाटते? देवाभाऊ यांनी 2014 पासून 2019 पर्यंत जे मुख्यमंत्रीपद भूषवलं, विलायत भूषवलं, त्याबद्दल तुम्हाला असं काय वाटते? त्यानंतर 2019 ते 2024 पर्यंत विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्रीपद ज्या प्रकारे भूषवलं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आणि आता ही निवडणूक त्यांनी ज्या प्रकारे जिंकून आणली, ज्या प्रकारे त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचार केले, आपली मतं मांडली आणि भारतीय जनता पार्टीला 132 उमेदवार निवडून दिलेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? मित्रांनो, लक्षात आलं का? तर राज ठाकरेंनी मी म्हणाल्याप्रमाणे कृष्णनीती वापरायची, समजून घ्यायचं की आपले कोण आहेत, कोणासोबत चालायचं आहे, कोणाबरोबर चालायचं आहे आणि ते किती ठाम असावं, निर्णय कसा ठाम असावा, दोलायमान नसावा. असो मित्रांनो, आता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येऊन ठरवतील कसं काय पुढचं राजकारण करायचं, कसं काय पुढचं आपली राजकीय भवितव्य सांभाळायचं, हे देवेंद्र फडणवीस सुद्धा ठरवतील आणि राज ठाकरे ठरवतील. शेवटी काय, तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी, आपुला आपण वैरी, आणि तुझा आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. मी जे काही विश्लेषण केलं आहे, त्या विश्लेषणावरती आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.